तर आजचा व्हिडिओ मी बनवते आहे कारण आम्ही जे व्हिडिओज पोस्ट करतो त्याच्यावरती काही काही लोक असतात जे खराब कमेंट करत बसतात. तर मला काय म्हणायचं आहे, खराब कमेंट करण्यासारखे आमचे व्हिडिओज तर नसतात, एवढे पण वाईट नसतात जे तुम्ही भरपूर बाकीचे लोक बघत असतील. एवढे विचित्र विचित्र व्हिडिओज बनवतात, त्याच्यावरती तुमच्या कमेंट काय असतात की वाव छान नाईस. आणि आम्ही जे आमच्या पद्धतीने जे पण काही करतो त्याच्यावरती हिला काही कामधंदाच नाही आहे, ही येऊन जाऊन मोबाईल घेऊन बसलेली असते, घरात कामं करावेत. पण आम्ही सांगतो की आम्ही घरातली कामं करून मोबाईलवरती आमच्या पद्धतीने आमचा व्हिडिओज वगैरे बनवत असतो. आणि तुम्ही त्याच्यावरती येऊन खराब कमेंट करत बसता. जे खराब कमेंट करतात त्यांच्याबद्दल बोलते मी, कारण चांगल्या लोकांचे कमेंट मी वाचत असते आणि जे खराब कमेंट करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. मी वाचते पण दुर्लक्ष करते, कारण मला लोक देवाला पण नावं ठेवतात. कारण माणूस किती चांगला वागला तरी लोक नावच ठेवणार आहेत, वाईट वागला तरी पण नावच ठेवतात. त्याच्यामुळे मी दुर्लक्ष करते. पण मला असं वाटतं, मला म्हणजे मी वाईट वाटून नाही घेतले, पण मला असं वाटलं की तुमच्याशी मी बोलावं म्हणून मी बोलते आहे. जे वाईट कमेंट करतात त्यांनी आपली तुमची आणि माझी काही ओळख पण नसते. तुम्हाला वाटलं व्हिडिओ चांगला आहे तर बघा, नाही वाटलं तर सोडून द्या. उगाच त्याच्यावरती एवढा तुमचा वेळ खर्च करायची गरज आहे का, तुम्ही मला सांगा. विनाकारण खराब कमेंट करत बसायचं. तेच कमेंट आपले 4 लोक बघतात की अरे ह्यानी अशी कमेंट केली आहे, कशासाठी. मी तर म्हणते उलट तुम्ही पण काहीतरी व्हिडिओज वगैरे बनवा. तुम्हाला असं वाटतं ना की हे काही कामधंदा नाही आहे, ह्यांना विनाकारण मोबाईल घेऊन बसतात. एक दिवस तुम्ही काय करा, फक्त तुमच्या मनासाठी किंवा टाईमपास म्हणून मोबाईल हातात घ्या आणि त्याच्यावरती बोलायला सुरुवात करा. बघा तुम्हाला जमतं आहे का. मला असं म्हणायचं आहे की दुसऱ्याला नावं ठेवण्यापेक्षा आपण काहीतरी एक पाऊल पुढं त्याच्या जागेवर येऊन बघूयात ना, की हां आपण तेवढं करू शकतो का, आपल्याला ते जमेल का. बरं, आम्ही एक व्हिडिओ काढतो त्याच्या वेळेस तो 10 ते 15 वेळा चेक करतो की चांगला वाटतो आहे का, की आपले घरातले लोक बघणार आहेत, जे बघणार आहेत ते त्याच्यावरती कसे कमेंट्स करतील, ह्या गोष्टी पण आम्हाला बघाव्या लागतात. आणि माझं जे व्लॉगसाठी आहे त्याच्यावरती पण तुम्ही कमेंट करता काय, येऊन जाऊन मोबाईल घेऊन बसते, घरातल्या सगळ्या गोष्टी टाकत बसते. ते व्लॉगचा चॅनल आहे आणि जो म्हणजे तुम्हाला नाही आवडलं तरी बाकीचे जे लोक आहेत त्यांना बघायची इच्छा असते की हे काय करतात दिवसभर, यांचं काय चालू असतं. ह्या गोष्टी त्यांना पण आवडतात बघायला आणि आम्हाला पण आवडतं ते शेअर करायला. ह्यातून मला एकच सांगायचं आहे की विनाकारण दुसऱ्याला खराब कमेंट करत बसण्यापेक्षा त्या व्हिडिओ सोडून द्या. आणि जर जमलं तर तुम्ही पण व्लॉगिंग किंवा रील्स शूट करा, त्याच्यातून तुम्हालाही 4 पैशाचा फायदा होईल.